13 किलो वजन कसं कमी झालं ऐकायचं आहे, मग व्हिडिओ लास्टपर्यंत बघावं लागेल. जे लेडीज आळशी असतात ना, म्हणजे वजन तर कमी करायचं आहे, सुंदर तर दिसायचं आहे, पण शरीराला काही दुखापत नको, काही असं खाण्यावरती असं चेंज नको, असं जर तुम्हाला आहे, तुम्ही जर त्यातला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ही वेट लॉस जर्नी खूप सोप्या पद्धतीची आहे. याच्यामध्ये नाही तुम्ही जिम केलेला आहे, नाही तुम्ही डाएट करणार आहात. अगदी सोपी घरगुती पद्धतीने, काहीच खर्च नाहीये आणि कसलाच फॅन्सी डाएट देखील नाहीये. सिंपल पद्धतीने मस्त 13 किलो वजन कमी झालेलं आहे. इंचेस चांगल्या पद्धतीने कमी झालेले आहेत आणि चेहरा खूप जास्त प्रमाणात ग्लो करतोय. तर सर्व विचारतात बाहेर पडल्यावरती की काय झालंय, तू काय केलंस, तुझा चेहरा खूपच छान दिसतोय आणि स्वतःचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला आहे. तर आजची ही वेट लॉस जर्नी आहे. ही दुसरं तिसरं कोणी नाहीये, ही माझी स्टुडंट आहे. पण ही माझी पहिली स्टुडंट तर नंतर, पण पहिले माझी वहिनी आहे, छोट्या भावाची बायको आहे. तर हिची वेट लॉस जर्नी मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण की ही खूप आळशी होती. वजन कमी करते, परत वाढवते, परत कमी करते आणि उत्साह हिला अजिबात नसतो वजन कमी करण्याचा. म्हणजेच करून घेते मी कसं, तर तुम्ही आता हिचा कॉन्फिडन्स लेवल बघू शकता. आणि जेव्हा सुरुवात करायची होती ना, तेव्हा 0 होता, 0. तर आजची ही जर्नी ना तुम्हाला खूप जास्त फायदा करणार आहे, कारण की ही म्हणजे नॉर्मल लेडीजसाठीच ही वेट लॉस जर्नी आहे. कारण की आळशी म्हटलं तरीही चालेल. तर जास्त काही सामजाम न ठेवता सिंपल पद्धतीने देखील आपण वजन कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी आजची ही वेट लॉस जर्नी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण की मला माहिती आहे हिच्याच सारख्या खूप साऱ्या लेडीज अशा आहेत ना, की सुंदरता दिसायचं आहे, वजन तर कमी करायचं आहे, पण जास्त काही करायला होत नाही. मग काय सिंपल पद्धतीने आपण करू शकतो हे मी तर सांगतेच आहे तुम्हाला, पण तिच्या तोंडातनं, म्हणजेच प्रियाच्या तोंडातनं तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकणार आहात. तिची जर्नी तुम्ही तिच्याकडनंच ऐकणार आहात. आणि मग मी तुम्हाला भेटते. पहिली ती काय काय तुम्हाला सांगते ते पहिलं ऐकून घ्या आणि मग मी तुम्हाला भेटते. नमस्कार, मी प्रिया. 2 महिन्यापासून गीता मॅडमच्या योगा क्लासला आहे. 2 महिन्यापासून मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. तर मॅडम मला अगोदरही म्हणायचे, मी अगोदर 2024 मध्ये 23-24 मध्ये पण वेट लॉस केलेलं होतं. पण त्याच्यानंतर मी सोडून दिल्याच्या नंतर माझा परत वेट गेन झालं. त्याच्यामुळे यावेळेस मी असं मनावरच धरलं नाही की जाऊ दे. माझ्या मनाच्या ठिकाणी असं होतं की आता आपण वेट लॉस केलं तरीही वेट गेन होतच. त्यामुळे मी वेट लॉस करण्याच्या मागेच नव्हती. पण गीताताई मला भेटल्या आणि त्या म्हणाल्या की तुझं वेट वाढत चाललेलं आहे, तर त्यामुळे तू आता वेट लॉस कर बघ. माझ्या क्लासमध्ये ट्रायल तर घे, येऊन तर 1 महिन्यासाठी ये आणि नंतर मग तुझी इच्छा नसेल तर तू करू नको. त्या मला फार अशा, म्हणजे मला सांगणं सुरूच राहायचं, पण मला कंटाळा यायचा. पुन्हा योगा करण्याचा मला फार कंटाळा यायचा, सकाळी उठण्याचा कंटाळा यायचा. पण त्यांनी मला योगाची आवड निर्माण होण्यासाठी आणि व्यवस्थितरित्या योगा करण्यासाठी एक आयडिया दिली. त्या मला म्हटल्या की तू एक काम कर, तू काहीच करू नको, तू डाएट करू नको. सुरुवातीला त्यांनी मला असं समजावून सांगितलं की तू डाएट करू नको, काहीच करू नको. तू फक्त जेव्हा योगा करशील तेव्हा सकाळी 1 कप ब्लॅक कॉफी घे, तेव्हा तुला योगा करण्याची आवड निर्माण होईल आणि तुझं शरीरात अशी स्फूर्ती. ह्या मला इतकं फोर्स करतातच. त्या मला फोर्स का करत होत्या, कारण की मी त्यांची छोट्या भावाची मिसेस आहे. त्यामुळे त्या मला इतकं फोर्सने आणि इतक्या जिव्हाळ्याने सांगत होत्या. आणि त्यांचे जेवढ्या स्टुडंट आहेत त्यांनाही त्या तितकेच आवडीने आणि तितकेच व्यवस्थितरित्या सांगतातही आणि शिकवतातही. तर मला त्या म्हटल्या, तर मग मी कॉफी घेऊन बघितली आणि योगा करून बघितला. सुरुवातीला मला 2-3 दिवस झाला थोडा पायाचा त्रास झाला, माझी बॉडी पेन करत होती. पण नंतर मला इतकी आवड निर्माण झाली योगाची की मी तो रेग्युलर आणि डेली करायला लागले. रोज सकाळी 1 कप ब्लॅक कॉफी जर आपण घेतली आणि नंतर योगा केला तर आपल्या शरीरातला टॉक्झिन बाहेर पडतं आणि आपल्याला योगाची आवडही निर्माण होते. तर नंतर आता आलं डाएटवर. तर डाएट हा करणे माझ्याकडनं शक्यच नाही.
गीताताईंनी मला सांगितलं की तू अशा पद्धतीने डाएट कर, तशा पद्धतीने कर, पण त्या मला सांगायच्या व्यवस्थितरित्या ग्रुपवर टाकायच्याही, पण माझ्याकडनं डाएट होणे शक्यच नाही. पण मी डाएटमध्ये काय केलं, मी सुरुवातीला 3 कप चहा घ्यायची दिवसभरातून. तर मग मी तो चहा स्किप, म्हणजे माझ्याकडनं चहा स्किप होतच नाही, पण ऑलरेडी मी जसा योगा सुरू केला तसा माझ्याकडनं दुपारचा चहा सुटला. मी दुपारी चहा घेत नाही. तर मला सकाळी, माझा अजूनपर्यंतही सकाळचा चहा सुटलेला नाही. मी सकाळी चहा घेते, पण चहा कसा घेते, त्यामध्ये मी शुगर न टाकता थोडासा गूळ टाकून चहा घेते, तोही दुधाचा. पण माझ्याकडनं चहाही सुटलेला नाही, पण कमी गोड असा मी सकाळचा चहा घेतेच. जेवणामध्ये मी बाकीचं जास्त काही सोडलेलं नाही. फक्त मी जी पोळी खायची, जी जास्त क्वांटिटीमध्ये खायची, ती आता पोळीची क्वांटिटी मी कमी केलेली आहे आणि त्यामध्ये मी भाजीची क्वांटिटी वाढवलेली आहे. आणि कच्च्या भाज्या, सलाद, गाजर, काकडी हे मी जेवणासोबत घेते. गीताताईंनी सांगितलं की तू जेवणासोबत ताक पण घ्यायचं आहे. तर मग मी, माझ्याकडनं झालं जर असलं तर मी ताक, 1 ग्लास ताकही जेवणासोबत घेते. आणि मी कच्च्या भाज्या आणि भाज्याची क्वांटिटी वाढवून पोळीची क्वांटिटी कमी केलेली आहे. तर सकाळी मी ड्रिंक, त्यांनी मला सांगितलं हे ड्रिंक घे, ते ड्रिंक घे, पण माझ्याकडनं ड्रिंक सकाळी करणे होत नाही, कारण की मुलांची घाई असते त्यामुळे. तर मी सकाळी रोज योगा क्लास झाल्याच्या नंतर कोमट पाणी करून त्यामध्ये लिंबू पिळून घेत असते. हे माझं सकाळचं ड्रिंक आहे. आणि नंतर जेवणाचं तर मी तुम्हाला सांगितलंच, मी पोळीची क्वांटिटी कमी केली, भाजीची क्वांटिटी वाढवली आणि काकडी, गाजर हे जे घरामध्ये अवेलेबल आहे ते मी घेते. आणि नंतर दिवसभरामध्ये मी दुपारच्या टायमाला इच्छा झाली तरच केव्हा चहा घेते, पण दुपारचा चहा मी स्किपच केलेला आहे. नंतर डायरेक्ट रात्रीचं जेवण. तर रात्रीचं जेवण हे आमचं 7च्या टायमामध्ये असते, त्यामुळे रात्रीचं जेवण हे 7 ते 7:30 मध्ये आम्ही घेत असतो. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना मला ताईने सांगितल्याप्रमाणे मी गरम पाणी घेऊनच झोपते. माझं वेट हे 65 kg आहे आता. तर मला माझं वेट मला 60 kg करायचं आहे. तर हा रिझल्ट मी खरं सांगते की माझा रिझल्ट फक्त या 2 महिन्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे हा गीता योगा क्लास तुम्ही फक्त एक वेळ जॉईन करून बघा आणि नंतर तुम्हाला माझ्यासारखीच आवड निर्माण होईल. कारण की आमच्या गीता मॅम ह्या इतक्या व्यवस्थितरित्या आणि इतक्या हसून खेळून आमचे क्लास घेतात. त्यांना कशाचाही गर्व नाही, काहीच नाही. त्या इतक्या मनातून आम्हाला शिकवतात आणि आमचे रिझल्ट आम्ही तुमच्या समोर आणून दाखवतो. गुरु योगा क्लासमध्ये, या क्लासमध्ये कितीतरी लेडीज आलेल्या आहेत. त्यांनी वेट लॉस करून नंतर त्या या क्लासमधून जाऊन आणि अजूनही परत लेडीज या क्लासमध्ये येतच आहेत. आणि खास म्हणजे हा क्लास स्पेशल लेडीजसाठीच आहे. त्यामुळे आपण मोकळ्या मनाने, ह्या लेडीज सर्व ह्या अशा मैत्रिणी झालेल्या आहेत आणि मॅडम सोबतही त्या खूप क्लोज झालेल्या आहेत. आणि मॅडमचं असं नाही की त्या आपल्या फोनवर बोलणार नाही, व्यवस्थित सांगणार नाही, तसं काहीच नाही. त्या म्हणजे आपल्या मैत्रिणीप्रमाणेच आपल्याला शिकवतात, सांगतात आणि आपल्याकडनं करून घेतात आणि त्या आपल्याला समजूनही घेतात. असं नाही, त्यांच्या बॅच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांच्या योगाच्या बॅच सकाळी 5:30ची आहे, नंतर 7:30ला एक बॅच आहे, नंतर 9ची एक बॅच आहे. आणि जर असल्या स्टुडंटची जर इच्छा असलीच तर त्या 4ची दुपारी 4ची बॅच घेतात. त्यामुळे मॅडम ह्या खूप फ्री आहेत. तुम्ही एक वेळ प्लीज मॅडमला भेट देऊन बघा आणि मॅडमचे क्लास जॉईन करून बघा, तुम्हाला त्यांचा चांगला रिझल्ट येईल. आता तुम्हाला समोर काय आहे ते मॅडम सांगतील. वाव, मस्त ना. खूप छान पद्धतीने तिने सांगितलेलं आहे आणि मला माहिती तिची आहे आणि ती अशाच पद्धतीने आता कॉन्फिडन्स तिचा वाढलेला आहे. मला रोज म्हणजे आमचं तर आता बोलणं होतच राहतं, तर सांगत राहते की ताई तुमच्यामुळे माझं झालं, ताई तुमच्यामुळे माझं झालं. असं काहीच नाही आहे. उत्साह आणून देणं माझं काम होतं. तिने उत्साह आणला आणि ती आता खूप चेंज झालेली आहे आणि मस्त कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आता फक्त 5 किलोचं टार्गेट आहे, ते एका महिन्यात तिचं कंप्लीट होणार आहे. 78 वरून ती आता 65 वरती आलेली आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने तिने वजन कमी केलेलं आहे. सिंपल आहे, सोपं आहे. आता तिने सगळ्या गोष्टी तुम्हाला डाएटच्या सांगितलेल्याच आहेत ऑलरेडी. तर याच्यामध्ये तुम्ही
ह्या गोष्टी जर करत असाल तर तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही, तर इथे तुमचा खूप मोठा एक प्रॉब्लेम असू शकतो. तो म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे. ठीक आहे. हा असा रिझल्ट त्यांनाच येतो की त्यांचा मेटाबॉलिझम फास्ट आहे. आणि जर तुमचा मेटाबॉलिझम स्लो आहे, तुम्ही या गोष्टी करत आहात ऑलरेडी, तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही, तर मग ते मेटाबॉलिझम फास्ट करण्यासाठी अजून आपण काय करू शकतो? तर 2-3 पर्याय आहेत त्याच्यासाठी. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मॉर्निंगला ड्रिंक घ्यायच्या, रात्री तुम्ही सकाळी घेतलेली ड्रिंक आता कोणत्या घ्यायच्या, तुम्ही जिरा अजवाईनची ड्रिंक घ्यायची मॉर्निंगला, रात्री सेम तीच ड्रिंक घ्यायची. याच्याने तुमचा मेटाबॉलिझम वाढतो. किंवा तुम्ही मध्ये हिंगाचं पाणी, हळदीचं पाणी घ्यायचं, याच्याने तुमचा मेटाबॉलिझम वाढतो. इथे तुम्ही ब्लॅक कॉफी 2दा घ्यायची, ग्रीन टी 2दा घ्यायची, याच्याने तुमचा मेटाबॉलिझम वाढतो ह्या ड्रिंकने. आता याच्यासोबत तुम्ही प्रॉपर 1 तास वर्कआउट करायचं. कधी कार्डिओ करायचं, कधी वेगवेगळे योगासनं करायचे, कधी थोडंसं हेवी 1-2 केजीचे डंबल्स घेऊन, तुम्ही बॉटल्स घेऊन असंही वर्कआउट करू शकता. प्लस तुम्ही 1 तास कंटिन्युअसली रोज चालायचं. याच्याने काय होतंय, जस्ट हे नॉर्मल डाएट आणि प्लस ह्या 2 गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, तर याच्याने मेटाबॉलिझम वाढतो. मेटाबॉलिझम वाढला की मग रिझल्ट यायला चालू होतो. सुरुवातीला 1-2 किलोचा जरी फरक पडला, तर नंतर तुमची क्वांटिटी वाढते वजनाची, म्हणजेच फॅट बर्निंग प्रोसेसवरती खूप फास्ट जातं बॉडी, आणि मग रिझल्ट खूप चांगले येतात. तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करू शकता. सिम्पल आहे ना, काहीच जास्त तामझाम नाही आहे, काही खर्च नाही आहे, काहीच नाही आहे. थोडंसं एकदा सुरुवात करून तर बघा आणि मग रिझल्ट बघा. तसंही प्रियाने माझ्या बॅचेसचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. जर आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअप किंवा मला कॉल करू शकता. तर चांगल्या पद्धतीने डाएट, तुमचा कस्टमाइज डाएट तुम्हाला पाहिजे असेल चांगल्या पद्धतीने, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. काही हेल्थ इश्यू तुमचे असतील ना, तर ते देखील चांगल्या पद्धतीने सुधारतात. बॅचेसचे 100% रिझल्ट आहेत. तर हा व्हिडिओ आणि ही वेट लॉस जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका. प्रियाने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अगदी खऱ्या आणि एकदम खऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्हीही या गोष्टी फॉलो करून सुरुवात करू शकता. ठीक आहे. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.